अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची जेवढं काम होतं का हा ते रानातलं घरातलं सगळं काम केलंय मी. बर आज संध्याकाळी मी तमाशाला जाणार आहे. काय जायचं नाही तमाशाला बिमाशाला का बरं ना जायचं नाही? कशाला तमाशाला चाललाय? नाही जायचं बरं गेल्या अहो, वर्षी ग बसा तू माझं ऐकून घेते का नाही? हे बघ पोरे तुरली बी गेली माहेरला जत्रेला हो हा आणि गेली ती गेली पोरीला इथं ठेवून गेली हो आप्पा हा गेल्या वेळेस संजूभाऊ गेलता तमाशाला. बर हा मग तिथं गेला पिऊन त्याने मरणाच राडा केला. मग आता तू जाऊन काय करायचं आहे? अहो मग तिथं राडा केला म्हणून भावासंग मार खाता का जाऊन अगं ते थोडं त्याने त्याचा ते गळ्यातला लाल फेटा ते वर टाकायला लागला. म्हणून मार खाल्ला होय. मग आता काय आता मग आता तू जायचं का मार खायला? मोठमोठ्या आंदोलनात लोकांनी किती काट्या मार खाल्लं आणि मी भावासाठी खाल्लं म्हणून काय म्हणजे होतंय? बघा तमाशा बरोबर त्या माणसांची बराबरी करतात ती माणसं कुठली होती आपण कुठला आहे? मग आपण कुठलं आहेत? वाय थोडा विचार कर गान पेला का? आपा तुम्ही बी हिची बाजू धरून बोलू नका. नाही नाही तसा नाही विषय हो हा पण बघ ना तूच विचार कर ती माणसं कसली आपण कसली माणसं. हा, मग हळूहळू आपण त्या माणसाच्याच मागे जाऊ की. हो तमाशात मार खाऊन त्या माणसांच्या मागे जात हा आणि जा मार खायला तिथं. घर सोडायचं ना मला विचारल्याशिवाय मला सांगितल्याशिवाय त्याच्यामुळे तुला सांगतोय मी भाऊ पुढे गेलाय ते जास्त जायचं काहीतरी नाही. करतोय तिथं. विषय संपला जायचं नाही जायचं नाही म्हणती ना ती. नाही जायचं मग राहू दे की मग काय एवढं तुझ्या वाचून. आपण तुम्हाला बरं वाटतंय का भाऊनी तिथं मार खाल्ल्यावर? बघ तू थांब इथं. हा हा, ते बघू आता आम्ही- घेऊन मी आणतो जाऊन त्याला. पण मी गेलं म्हणून काय फरक पडल? तू नाही जाऊन जायचं. खा मार. जायचंच नाही विषय नाहीच काय म्हणती ना जाऊ नको मग कशाला चाललात? झालंय आता निवद भरून देते निवद दाखवायचा देवाला आणि गपचूप जेवायचं आणि घरात पडायचं त्या तमाशा संध्याकाळी त्या आशेने मी मरणाची कामं केल्यात. मग असू दे, करू दे. काय लोकांची केली नाही ती. घरातली कामं केली मग काय पण आता फरक तुम्ही पडतो? त्या सासऱ्याने सुनाने लावूनच धरलंय जाऊच नको जाऊच नको. नाही जायचं तिथे जाग ताटबीट घेऊन ये आणि देवाला निवद दाखव जा ताट घेऊन ये. काय ह्या दोरानी तर नको केले गाड्या. आणि काय हे गॅस नसल्यामुळे सगळं चुलीवर ही व्हायला लागलं. आपा आहो ते काय बी असून द्या मी तमाशाला जाणार म्हणजे जाणार संध्याकाळी. ए, बरे तुम्ही फक्त जाऊन दाखवा घराच्या बाहेर पाऊ ठेवा बरे त्याला डब्बर का अजून नीट. हा ती सांगितलं मी त्यांना तुम्ही फक्त जाऊन दाखवा जाणारच आहे मी. जाऊन दाखवा तिकडे जाणार नुसतं आहे का वाजून तू? दे ना. जाणार आहे का तू? जाणार आहे मी. जा तू मी मोहर जाऊन थांबतो तिथं कसा इथून बघतो तुझ्याकडे. तुम्ही तिथं दिसल्या मी पुढे दिसणारच नाही. मी अंधारातून बघन कुठून तरी. मी आहे तिथं थांबतो जत्रेत तिथं तमाशाच्या जाग्यावर ये. नीट नीट चालायच काय? अरे मी सरळ चलतो रोड नाही मी ऐक ना बोल आपलं गाव जत्रा आहे जत्रा. अरे जत्रा बनला भाऊ माझं तर नुसतं असं का नाही लय मला घाबारे वाटतंय. ऐक ना मस्त पैकी टांग टांग आहे टांग टांग तमाशा. अयो हा ऐक ना असले दारू प्यायच नाही जत्रेत. ए हजार कोण पेते रे गेलेस तमाशाला गेलेला आठवलं तुला? मार सगळं देणार याला का मला समजू. कुत्र चावलं कुत्र लय बेकार आहे ते. अरे ती बेकार तिला चावतो मी एका मिनिटातच जाऊन टाकतो तिला. हो त्याला का नाही थोडी तुला पे आणि थोडी दे मला आज 90 माझ्यापाशी पैसे नाही दिले सरपंचानं मला. बरं का गेलेस पोलीस पाटलांनी कस काय काठी टाकली होती माझ्या पाठीत. तुला लय चोपला होता ना. मार खायचं नाही अजिबात. सजू मला कसा ताण लावता रे त्याला. मला त्या गोष्टीच तुला असा चालला
अरे माझ्या पात्यात काटे घातले समजा दारू माझी तुला सांगतो माझी पॅन्ट फाटली का नाही पळतर ऊसात कोल पडून लगा पडलो मी तुला चुकू दे म्हणलं जर सरपंच दोस्त आहे का दुश्मन आहे राव कसं पळून गेलाय का सुजभाऊ कसं नियोजन सांगा मला संध्याकाळचं मग तू ऐक ना हम्म ऑर्केस्ट्रा हम्म कोण काय बाया कोण आहे काय माहित मला काय एवढं माहित नाही त्या बायाचा ऑर्केस्ट्रा आपण हम्म तमाशाला जाऊ तमाशाला काय चालेल चल. काय तुला सांगतो वर्षातनं गावची आपल्या जत्रा येते ना फुल एन्जॉय करायचा सरपंच बी गेला आणि ते पाटील बी गेला मग आहे ना? हम्म. आहे की हा एन्जॉय करायचा मार नाही खायचा बाबा एखाद्याला मारून टाकू दोघ जण आपण समजून साम्या काय जास्त समजले काय गावाल्यांनी गावा चला कुठवर आलंय जत्राचं आलंय भरपूर काय भरपूर बाकी भरपूर जत्रा आता वर्गणीचे ह्याचे आले जवळजवळ आता लय माणसं येणार बरं का यंदा हो मग पण तरी उन्हाळा लय आहे आबा आणि उकाडा किती आहे राव अरे उन्हाळ्याचे काय उन्हात करते ती जत्राला का सावलीला असते जत्रा नाही, नाही संध्याकाळीच असती जत्रा त्याच्याबद्दल वाद नाही हा. पण यंदा लयच वेगळी जत्रा भरली बरं का भरणार आहे मग बरं का? लाइटिंग दारू गोळा आणि हे लय ठेवलंय आपण बिल अरे आमच्यात बिला का मी भरवत होतो की का जत्रा एक आता वय झालंय मंदिर सोडून काय मी भरवत होतो का जत्रा गावची कवा भरवत होता अरे मागच्या ह्याच्यात बघ 10-5 वर्षात कसली भरवायचो जत्रा 10-5 वर्षाचा राहिलंय का काय जुनं आणि होय रे हा. आबा त्या दारूच काय म्हणतोय अरे दारू म्हणल्यावर का माझा संजयला का सगळ्या ह्याच्यात राडा करेल बर का कसली म्हणतोय तू दारू कसली दारू आता दारू म्हणताय गेला का तुम्ही आता दारू प्यायची नाही का दारू उडवायची अरे भाव बिवाटायच का का आयला का उडवायची वय आणि मग कसली आला का मग दारू गोळा मान केला का मग ते तुझ्या डोक्यात यायला पाहिजे का नको आता दारू ही म्हणल्यावर मला वाटलं की दारू ह्याची आपली प्यायची बीची दारू असेल तशी ठेवल्या माणसं राहतील का जत्रेत दिसायला? नाही नाही मला तसं वाटलेलं का कसं होत मग मला ते ऐकायचं वय थोडं कमी यायला लागले तू म्हणला दारू दारू म्हणून मला वाटलं तसं मिशन बसव की मिशन आला का कर तू करा काय नाही आता 1000 रुपये वर्गणी देऊन आलोय 1000 हा आला का आबा तुम्ही किती देणार आहे? 2000 देणार मी बागायदार पाटील आला का आता आमची परिस्थिती तर तुम्हाला माहिती आहे हाय की आहे का नाही गाड्या एक पोर बायको पशी बसतय हा आणि एक पोर बोंबलत हिंडतय दारू पिऊनच हिंडतोय ना संध्या हिंड तू पण का त्याच्यावर नियोजन कर की जरा व्यवस्थित आणि गणप्या काय बायको पासून हालत नाही ना ते तर पहिला शेण आहे म्हणा आहे का नाही बरं आता काय करतो हा त्या दोघांना बी म्हणतो तुम्ही 2 जण 1000 रुपये वर्गणी माझ्या परिस्थितीच्या मानाने बरं का रे. हा बरोबर आहे ते द्यायला लावतो हो बरोबर आहे की चालतंय ना हा चालेल चालेल आम्ही बेकार आहे काय मग नाही तुम्ही असू द्या जागीरदार आम्हाला निघू द्या आता ए आबा जा तुम्ही हा चल 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 करा नियोजन काय म्हणतोय बेकार चांगलं नियोजन करा आता तुम्ही म्हणताय 2000 मी देणार आहे मग मी 1000 देणार आहे आप्पा म्हणतोय मी 1000 देणार आहे मग म्हणलो मी बेकार आहे का तू मस्त लय मोठा जागीरदार असशील मान्य आहे पण आम्ही बागादार आहे म्हणून आम्ही 2000 देणार तो 1000 दिले म्हणून काय सांगतोय मग? आम्ही मजूर आहे म्हणून 1000 देणार आम्ही बर बर दे मग येऊ का मी बी आणि मी 2000चे कपडे घेतले हा घे 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 आबा तमाशा बघताना मात्र पुढच्या लाईनीत असं नाच हा नाच 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 काय शिरपा काय नाही कस काय यात्रेचं कस काय अहो एकच नंबर यात्रेचं चाललंय या जोरात चाललंय ना अहो तुमचं नियोजन वाया जातं का कधी हा तुला माहित आहे का नाही आपण म्हटलं होतं का नाही यात्रा म्हणजे 1 नंबर होणार अहो तुमच्या शब्दाला किती मान आहे मोठा तसली भांडण बिंडण ते आपल्याला काय चालत नाही तुमचं नाव घेतले तर लोक थरथर थरथर कापतात सगळं गावातलं मिटवून टाकलं हा मग अजिबात कोणाची अडचण नाही काय नाही ग बर का मग वरच्या त्या पिरूच्या झाडाला पाणी दिले आता मला थोडं डाळी मला सोडव म्हटलं तुमच्या आता त्याच्याकडे बी लक्ष द्यायचं ना ते यात्रेच्या नादात राहणार राहून दे तिकडेच अहो असा जातो यात्रेचा ना असाच येतो माघारी बघायला राहणार यात्रेत काय अडचण नाही ना नाही नाही काय खाताड पेताड हो शिरपा बसा की संजू बा बसा की काय का पेताडाचं नाव काढ तर हजर ए साम्या नीट उभा राहायचं नीट मिनिटच आहे तवा आलाच नाही हो. सरपंच राम 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 सरपंच राम 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 बाबांनो राम राम काय लका थोडं सुधरा काय तर लका सारखं पिऊन लका काय मला कळा दोरान तुमचं हो, हा? काय काम नव्हतं ना आज कामाने घरी म्हणलं थोडा एन्जॉय करावं आहे का नाही नाही ह्यांचा एन्जॉय लय मोठा असतो ना ना पेल्यावरच एन्जॉय असतो का नाही तसं काय नाही आमचं सरपंच गावची यात्रा म्हणलं का नाही 12 महिन्याचा आमचा सण असतो
हा आणि आम्ही दोघं कसं आहे गावामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती दोघंच आहे आम्ही हा आणि त्याच्यामुळे नियोजन आमच्याकडे सगळं यात्रेचं जे असल्यामुळं कसं आहे ऐक ना हा आला का गाव पेतडन तुमच्याकडे नियोजन मुद्द्याचं लका अमेरिकेत गेला काय आहे काय सरपंच हं, काय झालंय सकाळपासून गावात लय फिरलोय आम्ही आज हं. आले पैसेच उरलं नाहीत कसलं खिशात पोराला कपडे घ्यायचे ते तिकडे जायचंय बाजारात मला लका ह्याचं कधी लग्न झालं पोरं बिरं कोणाची आहे ती तुझं लग्न झालं अहो म्हणजे माझ्या पोराला नाही पण घ्यावं लागतील की गावात फिरते ते इकडे तिकडे अरे का आम्ही सरपंच गावातले प्रतिष्ठित माणसात बरोबर आहे तर गावातल्या सगळ्याच पोरांना घ्या कपडे तुम्ही लका काय लका काय बोलतोय? आहे थोडंफार बघा काय बोल की 500 रुपये द्या हा अरे गावची नका यात्रा व्यवस्थित होते हे असल्या पेतडाने सरपंचाने पैसे दिले कसं व्हायचं होय शिरपा ऐका ना बरोबर आहे की तुम्हाला आहे ना गावात एकदम भरपूर वर्गणी गोळा करून द्यायचे सरपंचाला अहो माहित आहे वर्गाने गोळा केली आम्ही 500 रुपये द्या पटशीरनं जायचंय आम्हाला लवकर द्या काढा पटकन अरे तुम्ही लका ते पैसे घेऊन म्हणतात गावातल्या सरपंचाने प्यायला पैसे दिले लका थोडं तरी थोडंही करा अहो गेल्यास आम्ही तमाशात कसलं बारे नसलो होतो तुम्हाला आठवतंय का? हो का? तुम्हाला सांगतो पिऊन जर का नाटकं केली हा नीट बसा, तर नीट. तुम्हाला डायरेक्ट पोलिसांच्या हवाले करणार तर मार गेल्याच मी मार खाल्लाय आता सुद्धा मार खाचाल अहो, तसं नका करू आमचं करा काय नियोजन संजू भाऊ हा. 2 मिनिट थांब मी सरचा माणूस बोलतोय ना सरपंच सोबत बरं. मला बोलू दे हा, सरपंच तुमच्या पाया पडतो मी मला नाही अरे देव बिऊन आहे आम्ही पाया पडायला तुला का गावचा सरपंचाची नका आबरू घालू तुमचं करतो नियोजन मी हा हा काय तुम्ही म्हणून? करतो नियोजन तुम्ही ती पियले पैसे दिले की जाचाल प्यायला सरपंच कधी करताय काय शिरपा तुझं काय म्हणायचं दोस्ती कडे काय हो ह्यांची दोघांची है का बघितलं का तुम्ही गावाचं नियोजन भांडण तंटे जर झाले का नाही आम्हाला तुम्ही सरपंच बोलूच नका उद्यापासून एकाला बी ओळख करू देत अरे नाही गावातलं डॉन आहे दोघं डॉन ऐका 100% सरपंच बघा काय म्हणतात ते 100% आम्ही दोघं लका असतो. तुम्ही डोना आम्ही कोण आहे तुमच्याला का तुमची व्यवस्था करतो तुम्ही अख्या गावाची घालावचाल तुम्ही जावा घरी आपलं कधी करता सांग ए शिरप्या घालू जाऊ दे आता बाद झाली यांची नाटकं लय झाली उठा बरं. उठा बरं सरपंच कधी आहे द्या, का? सांगा. सरपंच तुम्ही तुमच्या घरी जाऊ तर तुमचं नियोजन करतो ओके झालं हो, नाही काय अडचण ए, लगा, लय सरपंच पारी हा. मला पाया पडू दे अजून एकदा नाही, नाही, नाही. का सरपंच म्हणून माझ्या हा, लका, चप्पल रगा राहू दे आमची. लगा, चप्पल माझी नाही होय सरपंचाचं करताय ह्यांचं करतोय हा, ही सगळं आता काय करायचं तेव्हा काय खरं ह्यांचं दोघांचं घ्या आपल्याला यात्रा चांगली करायची त्यांना जर काही दापास लागलं का खरे पोटाला तर देता येईल त्याला द्या तुम्ही द्या करू, आणि करू जाऊ का मी बर, बर. मग संध्याकाळी 500 रुपये द्यायचं ना शिरप्याला का तू बी त्यांच्या नादी लागला का अहो मग घरात नाही की काय नको का सणासुदी जाणार काय संध्याकाळी जेव्हा ये इकडे मग चालते जाऊ का मग मी ते 500चं तुला पैशाचं म्हणजे काय काय मला मी आहे का शिरप्याला- तसला माणूस अहो तुमच्या शब्दाच्या आणि तुमच्या मानाच्या पुढे आहे का मी हिथं आम्हाला दिसत नाही पण तिकडे गेलो काय अहो नाही तिथं कसं जोडीदार असतात हिथं तुमचा मान राखतोय हो. करतो नियोजन करतो तुझं बी करतो नको काळजी करू जाऊ का मग ओके. वरचा बांधव आहे हा. हो हो. आणि रानाकडे बी लक्ष द्या नाही तर त्या नादात नका करू ह्याचं सगळं सरपंचांची बघा आली का नाही दिली की वर्गणी आता अवघड झालं का आणि पहिली दिली पावती सगळ्यात आधी पावती दिली पाटील आहेत सरपंच 2-2 पद आहेत त्यांच्याकडे काय अडचण नाही हो नेते चाललंय सगळे व्यवस्थित नाही. सरपंच माझे सरपंचाचं बघा सभापती सभापती नाही. बर का तो फोनच घेणार आहे आवाज करून दे पहिराव तुमचा अनुभव हलगीचा एक तडका होऊन द्या हलगीचा तडका होऊन द्या
अरे झाली का तयारी सगळी? काय अडचण नाही ना? बघा काय अडचण येऊ देऊ नका. बाकीच्या गोष्टी आहेत रे. आला का आपण खंबीर आहे का काळजी करताय? बर बर. आप्पा आप्पा हा वर्गण दिली का? देतो सरपंच साहेब. काय झालंय माहितीये का, पोरगा गेलाय बाहेर हा. आणि त्याच्यामुळं राहिली वर्गणी देऊन टाकतो. बघा आप्पा वर्गणी महत्वाची आणि पोराला दापा बरं का. ते प्रत्येक वेळेस यात्रेत अजिबात ही गोंधळ नको काय. हो का हा. सरपंच जरी असलं हो का कसं आहे हाय बाय त्याला ना थोडासा एवढा तेवढा. अहो आप्पा गावाचं का कशी झाली पाहिजे यात्रा व्यवस्थित. आहे की बरोबर आहे. खाताडा पिताडा म्हणून कुठं आपण नाही, घालवता. म्हणणं तुमचं बरोबर आहे तरी दाब तुम्ही नका टेन्शन घेऊ. मला तसलं अजिबात चालायचं नाही. माझी होती तू वर्गणी आणून देतो बघा वर्गणी आता काय जात शेवटचा दिवस वर्गण्या न सांगता आणून दिल्या पाहिजे. आणून देतो देतो आणून बर बर चालतंय. ओके ओके ना काळजी करू. सरपंचाला मानलं पाहिजे कडे संजू. एक नंबर आहे सरपंच, एक नंबर. मला का बोलल्याप्रमाणे ते जागाला बरं का नियोजन फिट केलं त्यानं. एकच नंबर. अर्धी अर्धी हे अर्धी तिथं मारली ना आपण आता झाडाखाली. बर. मग ही अर्धी काय करू तमाशा बघताना फक्त संपून टाकू. अर्धी बरोबर आहे. बरं काय करायचं आता? थोडं गरम होतंय जरा शोक व्हायच्यात. इथं बसतो गरम होतंय जास्त ह्याच्यात टाकता. जास्त गरम होत आहे. मला काय जास्त ते काहीतरी गोंधळ त्याला काही तर थांब. चल सरपंच टाकायचं सरपंच. मला का चल 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 पटक्यानी. काय होईल माहितीये का, हा आपण तर चाललोय तमाशाला हा बरोबर का नाही? बरोबर आहे. पण तिथं या गर्दीत बसायचं नाही. नाही साईडलाच बसू की. एका बाजूला बसून आता ही तोडावतेले आपल्याला आपलं झालंय वय. संजू. हा. अयो आपत्ती. म्हणणं बराबर आहे पण गर्दीत न बाई अशी साईडला बसायचं पण आपल्याला पुढचं दिसलं पाहिजे का नको. पण एक काय होतंय बरं का, मला माझ्या संजयचीच लय काळजी लागते बघ. सांगायची काय काळजी करतो कुठं जर झोपला असेल. नाही का मला लय काळजी लागते का त्याची. नाही नाही चल कुठं आहे? नक्की आपल्याकडे आल्या ती. कुठं दिसना काय होईना. पळ लागा पळ पळ पळ. चल 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 चल. कोण तू पळायला का दिसलं रे मला? अरे नाही रे, कुत्रा मांजरा असेल. चल अल्ला का जास्त दिसलं पळालेलं. खडबड खडबड वाजलं. आता असेल कुत्र मांजार. चल बरं चल. तुलाच बरं दिसलं का. ए सम्या बोल की उघड ना. थांब की थोडं दम आहे का नाही तुला? अरे तमाशाला जायचं का नाही तुला? मग हे कशासाठी झालं एवढं वर्षाच्या जत्रेला का गावची अर्धी कोणी संपवली? एडा बिडा झाला अरे तो तिथे नाही का पेलो आपण दोघं जण. मी काय चोरून तुझी दारू पितो काय एडा बिडा सांभाळतोय मला तू? पिऊ दे. मी चापटविला सांगतो तुला. मित्र गेला मग माल कसा आहे? एक नंबर. थांब जरा सरपंचाच्या नावानं थोडीशी टाकू दे इकडं. त्याने दिले टाक थोडी त्याच्या नावानं तिकडं. ओम सरपंच सरपंच आहे ना महा. एक नंबर आहे बरं का माल. शिवण का तमाशाला कोण कोण मार खाणार आहे? इकडे गेला का दर्शन मला जास्त झाली काय गे. नाही तमाशाला जायचं. थोडं झोपतो मी तुझा पुढं. मला काय झालं माहिती का, मला जास्त झाली काय की जरा दारू नको मला आता. ते नकोस. सरपंचाच्या नावाने एक वोट पाहिजे. सरपंचाच्या होई. अरे बघ आग पिऊन टाकलो सरपंचाच्या नावानं. लय भारी लागा सरपंच आपला. प्रत्येक वर्षी याला निवडून देऊ आपण. एक नंबर आहे. आता विषय टाटो नाही. लय भारी. त्याला मी चप्पल चोरली होती रे मका. आयुष्यभर चप्पल कुठे आहे मग? तू वाचलं ते वाचलं. त्यानं बघितलं का माझ्याकडं. पिऊन पिऊन टाक. संपले. लावायला टोपण लाव खेळतो बाटली. तिथे गेलं गोट गोट मारा. चल चप्पल घाल दे. तुझी चप्पल मी घालतो थांब जरा. चप्पल माझ्या कुठे? तुझी चप्पल मी घालतो गे थांब. धर चल चल. राहते तिथेच असते ती आज जत्रासाठी. जत्राचं असते ना ते त्याच्यामुळे तिथं लावते चप्पल ती घालते ती.
लका राग होते बाई गेलो मग चल इथं धर माझ्या खांद्यावर धर धर इथं धर मला चल मग काय म्हणतो तुला खाली काय बघतोस माझं बरोबर पाणी कच्ची मास्तर ऐकत आहे तुला पुण्याचे नवरे अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या